ते ताज हॉटेलच्या आवारामध्ये एकाच नंबर प्लेटच्या 2 गाड्या पाहायला मिळत आहेत। एकाच नंबर प्लेटच्या 2 गाड्या आढळल्यानं खळबळ उडालेली आहे। दोन्ही गाड्या कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेल्या आहेत पोलिसांकडून। आता चालकांसह मालकांची सुद्धा चौकशी होते। एकाच मॉडेलच्या 2 गाड्या आणि नंबर प्लेट देखील त्या ठिकाणी सारखेच आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? निश्चितच लागवी 26 नंतर एकंदरीत दहशतवादी हल्ल्याच्या सॉफ्ट टार्गेटवर असलेल्या ताज हॉटेलच्या परिसरामध्ये या दोन्ही गाड्या शिरकाव करत होत्या आणि या दोन्ही गाड्यांचे नंबर प्लेट जर आपण पाहिले असतील तर एकच आहे। दोघांचाही नंबर एक असून या दोन्हीही टुरिस्ट खासगी गाड्या असल्याची माहिती समोर येत आहे। ज्यावेळी ही बाब प्रकर्षाने नजरेत आली पोलिसांच्या, कुलाबा पोलिसांनी आता दोन्ही गाड्या आपल्या ताब्यात घेतलेल्या आहेत। सध्या दोन्ही गाड्यांचं रजिस्ट्रेशन एकंदरीत कोणाच्या नावाने झालेलं आहे या मालकांचीही चौकशी केली जात आहे आणि दोन्ही चालकांना सध्या पोलिसांनी ताब्यात ठेवलेलं आहे। त्यामुळे अशी देखील माहिती समोर येते की गाडीचे हप्ते थकवल्यानं ही नंबर प्लेट बदलण्यात आली अशी प्राथमिक माहिती मिळते। या सगळ्या संदर्भात काही अपडेट? निश्चितच ज्या EMI वरती सुरू असलेल्या या गाड्या चालवल्या जात होत्या तर EMIचे हप्ते थकल्यामुळे कुठेतरी ही नंबर प्लेट बदलण्यात आल्याचं कारण या वाहन चालकाकडून देण्यात आलेलं आहे। मात्र निश्चित या मागे नेमकं हेच कारण आहे की दुसरा कुठला घातपात करण्याचा प्रकार होता का? कारण सध्या ताज हे अतिसंवेदनशील जे काही भाग आहेत आणि जे काही वास्तू आहेत त्यांच्यामध्ये मोडतं आणि म्हणूनच या उद्देशाने सुद्धा या गाड्या आतमध्ये घेऊन आल्या होत्या का याची चौकशी आता पोलीस करत आहेत। लागवी चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। इतरही महत्त्वाच्या घडामोडी पण एका छोट्याशा ब्रेक नंतर।